चहा प्रेमी आहेत त्यांना जर आपण चहा सोडायला सांगितलं तर त्यांना जमत नाही। मात्र दुधाचा चहा जो आपल्यासाठी हार्मफुल आहे, पण त्यासाठी बरेचसे ऑप्शन आहेत जे आपण ट्राय करू शकतो। एक वेळा तुम्ही सकाळी तुमचा जो रेग्युलर चहा आहे तो घ्या, संध्याकाळच्या वेळेला हा चहा तुम्ही ट्राय करू शकता। तर आज आपण बघणार आहे हिबिस्कस टी, जे जास्वंदाच्या फुलापासून बनवलेला चहा। हा चहा बनवायचा कसा आहे, तुम्ही ताजी फुलं घेऊ शकता किंवा सुकलेल्या पाकळ्या त्याच्या घेऊ शकता। 1 कप पाणी उकळायचं आहे। पाणी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा, त्यामध्ये 1 चमचा हे फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। मग त्यामध्ये थोडंसं आलं, थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे। एक 5-1 मिनिटानंतर आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये लिंबू पिळायचा आणि हा चहा घ्यायचा। एकदम रिफ्रेशिंग चहा आहे आणि हेल्थ बेनिफिट्स पण बरेचसे आहेत। तर हेल्थ बेनिफिट्स काय आहे ते बघूया। हिबिस्कस टी मध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आहेत, जे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सला कमी करण्याचं काम करतं। तर फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, असे काही घटक असतात जे आपल्या सेल्सला डॅमेज करत असतात। तर हे घटक कमी करण्याचं काम अँटीऑक्सिडंट करत असतात, जे हिबिस्कस टी मध्ये असतात। आणि हे सेल डॅमेज झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात। डायबिटीज पासून कॅन्सर पर्यंतचे जे आजार आहेत हे यांच्यापासून बचाव हे अँटीऑक्सिडंट करत असतात आणि हे अँटीऑक्सिडंट हिबिस्कस टी मध्ये आपल्याला मिळतात। तसेच अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज यामध्ये आहेत। अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज म्हणजे शरीरातील कुठे सूजन असेल तर ती कमी करण्याचं काम करतात। तर शरीरामध्ये कुठलाही आजार होण्याआधी आपल्याला त्या अवयवामध्ये कुठेतरी सूजन निर्माण होत असते आणि त्यानंतर त्या अवयवासंबंधित आपल्याला आजार निर्माण होत असतो। तर अशी जर शरीरामध्ये कुठे सूजन असेल तर ती कमी करण्याचं काम हा चहा करत असतो, हिबिस्कस करत असतो। दुसरं म्हणजे शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं, त्यामुळे हृदयासंबंधित आजारांपासूनही बचाव होतो। तसंच वाढलेलं जे ब्लड प्रेशर आहे ते नियंत्रणात ठेवण्याचं काम हिबिस्कस टी करत असतं। तसंच यामध्ये अँटी हेल्मेंथिक प्रॉपर्टीज आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत त्यांचा नाश करण्याचं काम करत असतं। त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते। मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं, ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होत असते। त्याचबरोबर ब्लड प्युरिफिकेशनचं काम करतं, त्यामुळे लिव्हरचं जे डिटॉक्सिफिकेशनचं काम आहे त्यालाही मदत करण्याचं काम चहा करतो। म्हणून हा चहा तुम्ही नक्की ट्राय करा। हा चहा बनवल्यानंतर डार्क लाल कलरचा होतो आणि आता त्यामध्ये जेव्हा आपण लिंबू पितो त्यावेळेला त्याला एक सुंदरसा असा लाल कलर येतो आणि दिसायला पण छान दिसतो आणि चवीला पण छान लागतो।